नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चिदरवार इलाइट एज्युकेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये लेखा व कोशागार विभाग जो आहे त्याच्यामध्ये जी पोस्ट आहे, जी कनिष्ठ लेखापाल यासाठी जे रिक्रुटमेंट चालू आहे, यासाठी एक्झाम्स कंडक्ट होत आहेत. राईट, वेगवेगळ्या रिजनमध्ये ऍडव्हर्टाइज झालेली आहे. आपण सर्वांनी फॉर्म भरलेला आहे. तर त्यापैकी मित्रांनो, नागपूर रिजन आणि छत्रपती संभाजीनगर या विभागामधली जी एक्झाम झालेली आहे तर ती ऑलरेडी कंडक्ट झालेली आहे. ठीक आहे. तर नागपूर रिजनची 17 एप्रिलला पेपर होता. ठीक आहे. आणि छत्रपती संभाजीनगरचा काल जवळपास 19 तारखेला पेपर होता. ठीक आहे. तर उद्या 21 तारखेला पुणे रिजनचा पण पेपर आहे, पुणे विभागाचा पण. ठीक आहे. तर त्या पुढच्या आगामी जे विभाग आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला हे अनालिसिस खूप महत्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो. मी स्वतः पेपर दिलेला आहे. राईट, दोन्ही पेपर याच्यामध्ये मित्रांनो नागपूर रिजनचा पेपर आणि छत्रपती संभाजीनगर याचा देखील पेपर दिलेला आहे. त्याच्यामुळे याचा एक्झॅक्ट पेपर पॅटर्न देखील मला माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा एक्झॅक्ट पेपर पॅटर्न काय आहे, कशा प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत, तुम्हाला अभ्यासाची रणनीती कशी बनवावी लागेल, पुढे येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला ते कामाला येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सो तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल मित्रांनो. तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी समजेल कशा प्रकारचे क्वेश्चन एक्झामला येत आहेत, पॅटर्न कसा चेंज झालेला आहे, मॅथ्स रिझनिंग कोणत्या प्रकारचं विचारलं जात आहे, जीएस के करंट अफेअरचे कसे क्वेश्चन्स येत आहेत, हे सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर नक्की मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ठीक आहे. तर त्याच्या आधी मित्रांनो, आपल्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इलाइट एज्युकेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती राईट प्ले स्टोअरला तुम्हाला हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून मिळेल. ठीक आहे. तर तुम्ही नाव टाकून सर्च करू शकता. तर याच्यामध्ये मित्रांनो या वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेस आपण लॉन्च केलेले आहेत. तर भव्य मेगा ऑफर पण सुरू आहे. तर नक्की तुम्ही याचा फायदा घ्या मित्रांनो. प्रत्येक डिपार्टमेंटसाठी ज्या एक्झाम्स आहेत येणाऱ्या काळामध्ये यासाठी आपली एक परिपूर्ण बॅच याच्यामध्ये आपण लॉन्च केली आहे. ही आपली एक परिपूर्ण टीम आहे मित्रांनो. आणि अत्यल्प कालावधीमध्ये राईट आपण एकदम विद्यार्थ्यांच्या तळागाळामध्ये पोहोचलेलो आहोत आणि अत्यल्प माफक फीस मध्ये आपण ही बॅच लॉन्च केली आहे मित्रांनो. तर नक्की तुम्ही व्हिजिट करा. युट्यूबला आपले डेमो लेक्चर्स पण आहेत, ते पण तुम्ही नक्की बघा मित्रांनो. तर चला तर मित्रांनो आपण अनालिसिस बघूया. तर बघा मित्रांनो, तर आपण पहिल्यांदा एक नागपूर विभागाचा अनालिसिस बघून घेऊया की नागपूर विभागामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेले. ठीक आहे. नागपूर विभागामध्ये जो पेपर झाला होता तर त्यामध्ये क्वेश्चन्स कोणते कोणते हे बघून घेऊया मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मराठी पासून सुरू करू आपण. मराठी या विषयाचे जवळपास बघा मित्रांनो 25 प्रश्न आले होते. राईट, 25 क्वेश्चन्स 50 मार्कांसाठी. एक क्वेश्चन 2 मार्कासाठी आहे. तर निगेटिव्ह सिस्टीम नाहीये मित्रांनो. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, काही एक्झामला जसं की आयसीडीएसचा पेपर झाला होता आपला, राईट, अंगणवाडी पर्यवेक्षकचा टीसीएस ने एक्झाम घेतली होती. तर त्याला निगेटिव्ह मार्किंग होती मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. तर काही रिजनला निगेटिव्ह मार्किंग आहे आणि या एक्झामला मात्र निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तसं काही टीसीएस मेन्शन केलेलं नाही. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे असं स्ट्रिक्टली तुम्हाला सांगितलेलं आहे. जेव्हा आपण नोटिफिकेशन मध्ये किंवा जेव्हा तुम्ही एक्झामला जातात त्यावेळेस नोटीस असते, नोटीस त्याच्यामध्ये लिहिले की निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तर पहिली गोष्ट सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट आहे, तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे तुमचा अटेम्प्ट हा 100% असला पाहिजे. ठीक आहे. तर मराठीमध्ये बघा मित्रांनो काय काय क्वेश्चन्स आले होते. तर प्रयोगवरती मित्रांनो 2 ते 3 प्रश्न आले होते. 2 ते 3 प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये प्रयोगवरती 2 ते 3 प्रश्न आले होते. ठीक आहे. मग याच्यामध्ये कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, ठीक आहे, याचे काही सब टाइप्स आहेत. तर याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न आलेले होते. तर प्रयोग हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मी ज्या शिफ्टला होतो त्यावेळेस कर्तरी प्रयोगचा क्वेश्चन होता मित्रांनो. कर्तरी प्रयोगवरचा क्वेश्चन आला होता. कर्ता चेंज केला मी, राईट, कर्ता चेंज केला आणि कर्ता चेंज केल्यानंतर क्रियापद चेंज झालं. राईट, एकदम मी मेल ठेवला आणि एकदा फिमेल ठेवला. ठीक आहे. त्यानंतर क्रियापद त्याच्यानुसार चेंज झालं. त्यामुळे मला कुठेतरी आयडिया येऊन गेली की हा कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी नाही. ठीक आहे. तर कर्तरी प्रयोग यावरती क्वेश्चन आला होता. ठीक आहे. तर 2 ते 3 प्रश्न होते प्रत्येक शिफ्ट मध्ये, ऍव्हरेज 2 ते 3 प्रश्न प्रयोगवरचे क्वेश्चन होते मित्रांनो. तर नक्की बघून जा. त्यानंतर समास. तर समासवरती मित्रांनो अगेन 2 प्रश्न समासावरती आले होते. समासवरती मला आला होता द्विगु समास. द्विगु समासाचं मला एक उदाहरण आलं होतं मित्रांनो. तर तुम्हाला समास ओळखणं महत्वाचं होतं. तर प्रयोग सोबत तुम्हाला समास हा चॅप्टर देखील महत्वाचा आहे. समास हा चॅप्टर देखील तुम्हाला करायचा होता. ठीक आहे. तर प्रयोगवरती 2 ते 3 क्वेश्चन, समासवरती 2 ते 3 क्वेश्चन होते मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो वाक्य प्रकार, हे महत्वाचं टॉपिक आहे, स्टार करून घ्या. वाक्य प्रकारावरती मित्रांनो जवळपास 3 क्वेश्चन आले होते. वाक्य प्रकार, वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, ठीक आहे, हे सगळे वाक्य ओळखायचे होते मित्रांनो. राईट, आणि वाक्यानुसार तुम्हाला त्याचा आन्सर टिक करायचं. तर वाक्य प्रकार हे देखील खूप महत्वाचं आहे मित्रांनो. याच्यावरती पण प्रश्न आलेले आहेत, तर तुम्हाला करणं भाग आहे. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो आज्ञार्थी आणि विद्यार्थी वाक्यावरती क्वेश्चन आला होता. आज्ञार्थी वाक्य आणि विद्यार्थी वाक्य. ठीक आहे. विद्यार्थी वाक्य, त्याच्यामध्ये मग संकेतार्थी वाक्य होतं, मिश्र वाक्य होतं, संयुक्त वाक्य होतं, हे सगळे वाक्यांचे प्रकार आहेत. तर हे तुम्हाला अभ्यासाचे आहेत मित्रांनो. याच्यावरती प्रश्न आलेले आहेत, तर तुम्हाला ते करणं भाग आहे, अनिवार्य आहे, करायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर म्हणी.
मनीवरती बघा मित्रांनो 2 ते 3 प्रश्न होते. मनीवरती 2 ते 3 प्रश्न कशावरती आले होते तर मनीवरती आले होते. लंकेची पार्वती बघा, लंकेची पार्वती राईट, हा प्रश्न होता बघा, लंकेची पार्वती. ठीक आहे, या टाईपचा एक क्वेश्चन होता, मला आठवते अजून, लंकेची पार्वती. ठीक आहे, याच्यावरती क्वेश्चन आला होता किंवा याचा अर्थ काय असणार आहे. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न आला होता. ठीक आहे, त्यानंतर बघा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, 4 ते 5 क्वेश्चन. समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, याच्यावरती मित्रांनो जवळपास 4 ते 5 प्रश्न आले होते बघा. 4 ते 5 प्रश्न हे तुमचे कशावरती होते तर समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दावरती आले होते. त्यामुळे हा देखील टॉपिक तुम्हाला करणं अनिवार्य आहे, तुम्हाला हा टॉपिक करणं भाग आहे. ठीक आहे, दोन्ही शिफ्ट मध्ये बघा मित्रांनो, मी दोन्ही शिफ्ट अनालिसिस तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, दोन्ही शिफ्ट मध्ये या कॉमन टॉपिक वरती प्रश्न आलेले आहेत. दोन्ही शिफ्ट मध्ये दोन्ही रिजन मध्ये, नागपूर आणि पुणे, सॉरी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर, या दोन्ही शिफ्ट मध्ये हे टॉपिक्स कॉमन आहेत. राईट, छत्रपती संभाजीनगर मध्ये पण मनीवरती प्रश्न होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण 2 ते 3 प्रश्न होते. समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द याच्यावर देखील प्रश्न होते. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यावरती देखील प्रश्न होते. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू नागपूर रिजन, छत्रपती संभाजीनगरचा जो पेपर होता थोडासा टफ वाटला मला. छत्रपती संभाजीनगरचा जो पेपर आहे मित्रांनो, ठीक आहे, हा जो आहे ना तो थोडासा ऍज कम्पेअर टू नागपूर रिजन मला टफ वाटला. कारण इथं जे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द जे होते ना मित्रांनो, थोडेसे टफ लेवलचे होते. राईट, नागपूर रिजनला थोडेसे डेली रुटीन मध्ये जे मला माहिती होते, ठीक आहे, तर ते होते म्हणजे आपण डेली रुटीन मध्ये जे वाचतो, राईट, हे वाले होते. परंतु इथे थोडेसे टफ लेवलचे प्रश्न वाटले मला, की जे आपण कधी ऐकलेले नाही, राईट, कधी वाचनामध्ये आलेले नाही. तर हे असे काही शब्द इथे आलेले होते. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, महत्वाचा जो टॉपिक आहे वाक्यप्रचार. वाक्यप्रचारावरती पण प्रश्न आले होते. वाक्यप्रचार, वाक्यप्रचार पण महत्वाचा आहे. वाक्यप्रचारावरती पण एक प्रश्न आला होता. ठीक आहे, वाक्यप्रचारावरती. आणि पॅसेज, दोन्हीही पेपरमध्ये नागपूर रिजन आणि छत्रपती संभाजीनगर दोन्हीही मध्ये पॅसेज आलेला होता. पॅसेज पॅसेज पॅसेज, उतारा, उतारावरती 4 ते 5 प्रश्न होते. उतारे 4 ते 5 प्रश्न हे कशावरती होते, उतारा. तर नागपूरला पण एक उतारा आला होता आणि छत्रपती संभाजीनगरला. तर मी जो पेपर दिले, दोन्ही पेपर दिले मी, तर मला नागपूरचा उतारा थोडासा अवघड वाटला. छत्रपती संभाजीनगरचा उतारा थोडासा मध्यम लेवलचा होता, सोप्या प्रकारचा होता. ठीक आहे, इझी लेवलचा होता उतारा, एकदम लगेच आन्सर मिळायचे. राईट, तात्याचा उतारा होता, तात्या नावाचा एक पर्सन होता, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगितली होती. ठीक आहे, तर असे काही क्वेश्चन होते की तात्याच्या खिशामध्ये काय होतं, तर ते लगेचच तुम्हाला एक ओळ ओळ एक ओळ होती पॅसेजमध्ये, ती वाचून तुम्हाला आन्सर सांगता येत होतं. किंवा अजून तात्याचे संबंध जो पॉलिटिशियन दिला होता की त्याच्यासोबत म्हणजे किती वर्षापूर्वीचे, तर 20 वर्षाचा आन्सर होता. 20 वर्षापासून त्यांचे चांगले संबंध होते. हा ज्यांनी ज्यांनी पेपर दिला असेल त्यांना पॅसेज आठवत असेल बघा. हा हा जस्ट कुठला छत्रपती संभाजीनगरचा सांगतोय मी उतारा, तो मला अजूनही चांगला आठवतोय. ठीक आहे, की बाबा त्यांचे संबंध किती वर्षापूर्वीचे होते, हे किती किती जुने होते, या टाईपचे. त्यानंतर अजून एक प्रश्न होता त्याच्यामध्ये, हा एक प्रश्न होता बघा. त्याच्यामध्ये ना नियुक्ती होणे, नियुक्ती होणे, नियुक्ती होणे आणि रुजू होणे. राईट, तात्या हे प्रश्न असा होता की पॅसेज मध्ये काय वाक्य होतं की तात्या हे राईट शिपाई पदासाठी रुजू झाले. राईट, असं एक वाक्य होतं. काय होतं, तात्या हे शिपाई पदासाठी काय झाले, रुजू झाले, रुजू झाले. आणि आपला प्रश्न असा विचारला होता की रुजू झाले म्हणजे काय, तर रुजू झाले, शिपाई पदासाठी रुजू झाले म्हणजे, रुजू झाले म्हणजे काय, नियुक्ती होणे, शिपाई पदासाठी त्यांची नियुक्ती झाली. तर या टाईपचे प्रश्न होते मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे प्रश्न काय बनवता की रुजू होणे म्हणजे काय किंवा रुजू होणे याचा अर्थ काय. राईट, तर त्याचा अर्थ होता नियुक्ती होणे, हे प्रश्नामध्ये होतं, उत्तरामध्ये होतं, या ऑप्शन मध्ये. तर हे असे पॅसेज होते मित्रांनो. ठीक आहे, तर मराठी जर मी विचार केला तर इझी टू मिडियम लेवलचं होतं मित्रांनो. ठीक आहे, खूप हार्ड पण नव्हतं. राईट, इझी टू मिडियम लेवलचे. फक्त थोडेसे मला छत्रपती संभाजीनगरमध्ये जे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द दिले होते ते थोडेसे मला अवघड वाटले. ठीक आहे, ते आपण कधी वाचलेले नाहीयेत, कधी आपला म्हणजे डेली रुटीन मध्ये शब्द नव्हते ते, ऍज कम्पेअर टू नागपूर रिजन. पण मग दोन्ही जरी आपण कम्पेअर केले तर थोडासा छत्रपती संभाजीनगरचा थोडासा टफनेस लेवल मला थोडीशी जास्त वाटली. राईट, नागपूरची थोडीशी टफनेस लेवल कमी होती. राईट, 17 एप्रिलला तो पेपर होता. ठीक आहे, तर मराठीचे हे पेपर होते मित्रांनो. मराठीचा असं अनालिसिस होतं. तर नक्की पुण्याचा पेपर जो सोमवारी होणार आहे मित्रांनो, तो नक्की थोडासा अजून टफ लेवल जास्त असेल बघा. कारण हे बघा, नागपूरचे जे आहेत ऍप्लिकेशन कमी होते. ठीक आहे, त्याच्यापेक्षा थोडे जास्त होते छत्रपती संभाजीनगर. जसे जसे ऍप्लिकेशन्स वाढत आहेत तशी तशी टफनेस लेवल पण वाढते मित्रांनो. ठीक आहे, तर त्या हिशोबामध्ये तुम्हाला हे टॉपिक्स करायचे. तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, उतारा, वाक्यप्रचार, मनी आणि त्याचबरोबर समास आणि प्रयोग हे महत्वाचे आहेत मित्रांनो. अलंकारिक शब्द देखील आला होता. तर अलंकारिक शब्द मला छत्रपती संभाजीनगर मध्ये आला होता. अलंकार हा टॉपिक मला माझ्या शिफ्टात तर नव्हता नागपूरच्या रिजनला, परंतु इथं मात्र होता. ठीक आहे, तर हे 6 ते 7 टॉपिक आहेत मित्रांनो, तर तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. तर लक्षात घ्या, खास करून समास,
प्रयोग याच्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे. वाक्यप्रचार, वाक्यप्रचाराच्या मध्ये खूप होते बरं का. वाक्यांचे प्रकार, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, ठीक आहे, केवल वाक्य, राईट, हे मात्र तुम्हाला व्यवस्थित करायचं. याच्यावरती 100% क्वेश्चन आलेला आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? आय होप सो दोन्ही रिजनचं तुम्हाला मराठीचा अनालिसिस समजलं असेल. तर आता थोडंसं आपण पुढे जाऊया, इंग्लिशकडे जाऊ आपण. इंग्लिशचं थोडंसं आपण बघूया काय काय अनालिसिस करता येईल आपल्याला. इंग्लिशचे काय काय प्रश्न होते ते देखील बघून घेऊया आपण. ठीक आहे. आता इंग्लिशमध्ये मी बघा मित्रांनो, इंग्लिशमध्ये देखील दोन्ही, आता हे तर पॅटर्न तुम्हाला माहितीच आहे की 25 क्वेश्चन्स आहेत बाबा, आणि किती मार्कांसाठी, तर 50 मार्कांसाठी. 25 क्वेश्चन्स किती मार्कांसाठी आहेत, तर 50 मार्कांसाठी आहेत. ठीक आहे. तर आता इंग्लिशचं थोडंसं आपण अनालिसिस बघूया. तर बघा मित्रांनो, फिक्स होता पॅसेज दोन्ही शिफ्टमध्ये, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. दोन्ही शिफ्टमध्ये पॅसेज आला होता. नागपूरचाही पॅसेज होता 4 ते 5 प्रश्न, आणि छत्रपती संभाजीनगरला पण काय होता, पॅसेज आलेला होता. इथं पण काय 4 ते 5 प्रश्न होतेच. टफनेस लेवल याची जास्त होती, खूप चांगल्या लेवलचा पॅसेज होता मित्रांनो. मला तर वाटला नागपूरचा पॅसेज सोपा होता. छत्रपती संभाजीनगर जो पॅसेज होता ना मित्रांनो, चांगला, टफनेस लेवल चांगली होती, मिडियम टू हार्ड मध्ये. ठीक आहे, मिडियम टू हार्ड मध्ये पॅसेजची लेवल होती. त्यातले काही जे शब्द आहेत, राईट, ते खूप म्हणजे हाय लेवलचे त्याच्यामध्ये वर्ड वापरले होते. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला अभ्यास चांगला पाहिजे. ठीक आहे, मग तो टोन ऑफ द पॅसेज काय आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे की डिस्क्रिप्टिव्ह आहे की काय आहे. ठीक आहे, हे मात्र कॉमन प्रश्न होते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, 4 ते प्रश्न झाले पॅसेजवरचे. त्यानंतर क्लोज टेस्ट होती मित्रांनो, क्लोज टेस्ट दोन्हीकडे होती. क्लोज टेस्ट जवळपास 4 ते 5 प्रश्न क्लोज टेस्ट वरती होते. इथे देखील क्लोज टेस्ट होती. ठीक आहे, दोन्ही रिजन मध्ये क्लोज टेस्ट आलेली होती मित्रांनो. त्यानंतर प्रोवर्ब, मनी, राईट, प्रोवर्बचा एक क्वेश्चन आला होता नागपूर रिजनला, एक क्वेश्चन आला होता छत्रपती संभाजीनगरला. राईट, प्रोवर्बचा पण आलेला होता मित्रांनो. प्रोवर्ब तुम्हाला करायचा आहे, मनी महत्वाचं आहे. अनॉम्स अँड सिनॉम्स, अनॉम्स अँड सिनॉम्स, अनॉम्स अँड सिनॉम्स, इथं 2 क्वेश्चन होते, इथं 2 क्वेश्चन, म्हणजे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे, अनॉम्स अँड सिनॉम्स. इथं अनॉम्स होते, दोन्ही अनॉम्स होते, दोन्ही जे आले होते ना ते अनॉम्स विरुद्धार्थी होते. इथं एक अनॉम होता, एक सिनॅम होता, एक समानार्थी शब्द, एक विरुद्धार्थी शब्द. तर ते देखील तुम्हाला करणं भाग आहे. ठीक आहे, फिल इन द ब्लँक. आता बघा मित्रांनो, फिल इन द ब्लँक जे आहे, राईट, फिल इन द ब्लँक इथं पण होतं. फिल इन द ब्लँक, फिल इन द ब्लँक 2 ते 3 प्रश्न होते, 2 ते 3 प्रश्न होते फिल इन द ब्लँक. ठीक आहे, इथे देखील एक क्वेश्चन होता फिल इन द ब्लँक. ठीक आहे, आर्टिकल, आर्टिकल खूप महत्वाचं आहे, स्टार करून या. आर्टिकलचा 100% क्वेश्चन आलेला आहे. आर्टिकलचे इथं 2 ते 3 प्रश्न होते, 2 ते 3 प्रश्न आर्टिकलचे, ए अँड द, नो आर्टिकल रिक्वायर्ड. इथं पण छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील मित्रांनो आर्टिकलचे 2 ते 3 प्रश्न होते. कॉमन टॉपिक आहेत, जर तुम्ही थोडंसं अनालिसिस केलं हे सगळे कॉमन टॉपिक आहेत. क्लोज टेस्ट आलेले आहे, फिलर्स आलेले आहे, आर्टिकल आलेले आहे. ठीक आहे, प्रोवर्ब आलेले आहे, सिनॉम्स अनॉम्स आलेले आहे, पॅसेज आलेला आहे दोघांमध्ये पण. ठीक आहे, कॉमन टॉपिक्स आहेत हे. आणि पॅराग्राफ, पॅराग्राफ जे जंबल, जंबल म्हणतो आपण. ठीक आहे, जंबल ऑर्डर, जंबल पॅराग्राफ, जंबल पॅराग्राफ, जंबल पॅराग्राफ. ठीक आहे, अरेंज करायचं ABCDE, राईट, सिक्वेन्स, त्या म्हणतो आपण सिक्वेन्स, पॅराजंबल्स. थोडक्यात त्याला काय म्हणतो आपण, पॅराजंबल्स. ठीक आहे, आता इंग्लिशचं मला जास्त नॉलेज नाही, ते सर सांगतील तुम्हाला. ठीक आहे, मी तुम्हाला मॅथ्स रिजनिंग सांगेल डिटेलमध्ये. ठीक आहे, पॅराजंबल्स. आता पॅराजंबल्स जे आहे मित्रांनो, पॅराजंबल्सचे इथं पण 2 ते 3 प्रश्न होते, आणि पॅराजंबल्सचे इथं पण 2 ते 3 प्रश्न होते. लक्षात घ्या, दोन्हीकडे पॅराजंबल्स होतं. तर थोडंसं मला छत्रपती संभाजीनगरचं पॅराजंबल एकदम सोपं गेलं. ठीक आहे, जास्त काही अवघड नव्हतं. नागपूरचं थोडंसं ॲज कम्पेअर टू पॅराजंबल थोडंसं अवघड होतं. ठीक आहे, ए आणि बाकी दोन्हीची लेवल सेम होती. ठीक आहे, फिल आर्टिकल म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, क्लोज टेस्ट दोघांची पण थोडीशी सेम होती. ठीक आहे, हा पॅसेज जो आहे तो नागपूरचा इझी होता, एकदम इझी गेला पॅसेज. ठीक आहे, एका रिडिंग मध्ये आन्सर सेम गेले. हा इथला मात्र थोडासा पॅसेज मला टफ वाटला, मीडियम टू हार्ड लेवलचा. ठीक आहे, जर दोन्ही तुम्ही कम्पेअर केले तर इथं थोडेसे मॉडरेट होते. नागपूरचा पेपर थोडा इझी टू मॉडरेट मध्ये होता, इझी टू मॉडरेट मध्ये होता. आणि इथला जो पेपर होता थोडासा मॉडरेट पर्यंत पेपर होता, मॉडरेट टू हाय लेवल, मॉडरेट टू हाय मध्ये हा पेपर होता छत्रपती संभाजीनगरचा. इंग्लिशचे जे वर्ड आहेत ना मित्रांनो थोडेसे क्रिटिकल होते. ठीक आहे, तुम्हाला थोडासा इंग्लिशचा डिटेल अभ्यास लागत होता. त्यासाठी तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिश वाचन पण तुम्हाला चांगलं असलं पाहिजे. ठीक आहे, इथले जे अनॉम्स सिनॉम्स जे होते ते देखील थोडेसे चांगले लेवलचे होते. पॅसेज एकदम चांगले लेवलचा होता. पॅसेज तुम्हाला 2 ते 3 रिडिंग केल्यानंतरच समजत नेमकं काय दिलाय. ठीक आहे, असे काही त्याच्यामध्ये वर्ड्स होते. ठीक आहे, पॅसेजचे जे आन्सर्स आहेत ते देखील थोडेसे क्रिटिकल होते. ठीक आहे, तर थोडासा इथला मी म्हणेल किंवा मीडियम टू हाय लेवलचा पेपर होता.
हा, नागपूरचा मात्र इझी टू मिडियम लेवल होता, पॅसेज एकदम सोपा होता, काय अवघड नव्हतं. त्याच्यामध्ये क्लोज स्टेज पण सोपी होती, प्रोवर सोपे होते. ठीक आहे, अनॉम्स सिनॉम्स पण थोडंफार सोपं होतं. हा, थोडंसं पॅराजम्बस इथलं थोडंसं मला अवघड वाटतं. ठीक आहे, आय होप सो सगळ्यांना समजलं असेल. इंग्लिशचा पेपर कशा प्रकारे आला होता. त्यानंतर बघूया मित्रांनो जीके आणि जीएस बघू आपण, त्यानंतर शेवटी आपण मॅथ्स बघूया. ठीक आहे, तर जीके आणि जीएसचा जो पेपर होता मित्रांनो, तर त्याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूया की कशा प्रकारे दोन्हीचे पेपर्स होते, दोन्ही पेपर कशा प्रकारे आपण अनालिसिस करायचे ते देखील बघूया. त्यानुसार तुम्हाला पुणे रिजनचा जो आहे पेपर, तर तो कशा प्रकारे येईल हे देखील तुम्हाला समजेल. ठीक आहे, जीके जीएस. ठीक आहे, जीके जीएस इथं पण अगेन मित्रांनो 25 क्वेश्चन होते, 25 मार्क 50 मार्कांसाठी. ठीक आहे, 50 मार्क, एक क्वेश्चन 2 मार्कला होता. ठीक आहे, आता आपण इथं दोन्हीचं जर आपण अनालिसिस केलं मित्रांनो प्रॉपर, तर नागपूर आणि पूर्ण छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर याचं जर अनालिसिस केलं आपण, तर ते बघूया आपण थोडंसं. जीके जीएसचे पण काही क्वेश्चन्स आहेत तुमच्यासाठी, मी थोडेसे लक्षात ठेवलेले, तर बघू आपण. हे बघा, आता करंट अफेअर जर म्हटलं ना मित्रांनो तुम्ही, करंट अफेअर, तर करंट अफेअरचे बघा मित्रांनो, करंट अफेअरचे मित्रांनो, करंट अफेअर जर तुम्ही म्हणाल ना मित्रांनो, तर बघा मित्रांनो, नागपूरमध्ये देखील मला ऑक्टोबर 2024 चा क्वेश्चन आला होता, डिसेंबर 2024 वरचा क्वेश्चन होता, अगदी मित्रांनो मार्च 2025 चा देखील क्वेश्चन होता. इथे कुठे, नागपूरमध्ये. जवळपास करंट अफेअरचे मित्रांनो 5 ते 7 क्वेश्चन आले होते. 5 ते 7 क्वेश्चन हे करंट अफेअरचे होते मित्रांनो, लक्ष द्या. नागपूरमध्ये सेम छत्रपती संभाजीनगरमध्ये अजून वरचे लेटेस्ट एप्रिलचा क्वेश्चन होता मित्रांनो. एप्रिल, ज्यांनी पेपर दिले ना त्यांना माहिती असेल बघा, एप्रिल 2025 चा पण प्रश्न आला होता. एप्रिल 2025, मार्चचा क्वेश्चन होता, मार्च 2025 चा क्वेश्चन होता. इथे देखील तुम्हाला ऑक्टोबर 2024 चा क्वेश्चन आलेला होता. ठीक आहे, म्हणजे बघा मित्रांनो करंट अफेअरचे इथे देखील तुम्हाला 5 ते 7 क्वेश्चन आले होते करंट अफेअरचे, आणि ते पण मागच्या 6 मंथ, फक्त 6 मंथ, खूप जुना पण नव्हता. मागच्या 6 महिने, कुठून, एप्रिल मधून बरं का, एप्रिल, एप्रिल मार्च इथले पण तुम्हाला टॉपिक करायचे होते, लक्षात घ्या. राईट, आय थिंक एका क्वेश्चन एप्रिल मार्च मध्ये आला होता, एप्रिल किंवा मार्च दोघांपैकी, एक तर एप्रिल असेल किंवा मार्च असेल, दोघांपैकी. पण कन्फर्म लास्ट लेटेस्ट मागच्या महिन्याचा देखील प्रश्न आला होता. राईट, म्हणजे तुम्हाला हे करणं अनिवार्य आहे. राईट, याच्यामध्ये एक क्वेश्चन आठवतो की बाबा, भारत आणि इंडोनेशिया, भारत आणि इंडोनेशिया युद्धाभ्यास कोणता आहे. राईट, इंडोनेशिया आणि भारत की भारत मलेशिया असं दोघांपैकी काहीतरी होतं. ठीक आहे, त्यांचा युद्धाभ्यास काय आहे याच्यावरती प्रश्न आला होता मित्रांनो. सौर ऊर्जेचं टार्गेट विचारलं होतं. राईट, याच्यावरती प्रश्न आला होता. ठीक आहे, तर करंट अफेअरचे मित्रांनो जवळपास 5 ते 7 प्रश्न आले होते. ते पण लेटेस्ट, खूप जुने नाही, 2023, 22, 21 नाही, तर लेटेस्ट मागच्या 6 महिन्याचे. ऍटलीस्ट तुम्ही हे 3 महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, तर कन्फर्म करायचे तुम्हाला. याच्यामधून 100% क्वेश्चन येतोय, आणि त्याच्या आधी परत ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने देखील तुम्हाला कव्हर करायचे आहेत, लक्षात घ्या. तर तुम्हाला करंट अफेअरचे क्वेश्चन्स एकदम व्यवस्थितरित्या कव्हर होतील. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या, लेटेस्ट क्वेश्चन पण आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला लेटेस्ट करंट अफेअर, मागच्या 6 महिन्याचा करंट अफेअर तुम्हाला करणं अनिवार्य आहे, हे कुठेतरी लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो पॉलिटी. आता पॉलिटीचे जे क्वेश्चन होते मित्रांनो, तो थोडे इझी लेवलचे होते. ठीक आहे, इझी होते, ज्यांचं नॉर्मल रिडिंग पण आहे. जसं की मूलभूत हक्कावरती प्रश्न होता नागपूरला, मी पेपर दिला त्या शिफ्टला. मूलभूत हक्क आय थिंक 12 ते 35 पर्याय होता. ठीक आहे, तर माझ्या रिडिंगनुसार मला 12 ते 35 योग्य वाटलं. राईट, कलम कोणत्या आर्टिकल मधून मूलभूत हक्क आले आहेत, मूलभूत हक्काची यादी कुठपर्यंत आहे, कुठून कुठपर्यंत चालू होती. तर 12 ते 35, मग 10 ते 20, 15 ते 25 असे ऑप्शन होते. त्याच्यामध्ये मला 12 ते 35 योग्य वाटलं. ठीक आहे, तर ते तुम्हाला जीएसचे सर सांगतील हे माझं उत्तर बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला मॅथ रिझनिंग बद्दल परफेक्ट सांगू शकतो. तर 12 ते 35 लिहिलं मी. ठीक आहे, तर मूलभूत हक्कावरती प्रश्न आला होता. ठीक आहे, इथे देखील मित्रांनो पॉलिटीचे क्वेश्चन आले होते. ठीक आहे, पॉलिटीचे देखील इथे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न आलेले होते. पॉलिटीचे क्वेश्चन कुठे, छत्रपती संभाजीनगरला. इथे देखील तुम्हाला पॉलिटीचे 2 ते 3 क्वेश्चन आलेले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये बघा मित्रांनो 2 प्रश्न आले होते. हिस्ट्रीचे मित्रांनो 2 प्रश्न आले. हिस्ट्रीचे 2 क्वेश्चन आले होते. याच्यामध्ये बघा मित्रांनो एक प्रश्न काय होता, किंवा बहादूर शाह जाफर वरती क्वेश्चन होता. बहादूर शाह जाफर ला इथं भारतात आणल्यानंतर बाबा कुठे, आय थिंक कोणत्या कारागृहामध्ये घेऊन गेला असं काही त्याचं रंगून त्याचं आन्सर होतं. रंगून कुठेतरी मी वाचलं होतं, तर मी ते रंगूनला टिक केलं होतं. ठीक आहे, तर तुम्हाला ज्यांनी पेपर दिला असेल त्यांना माहिती. ठीक आहे, इथे देखील तुम्हाला हिस्ट्रीचे 2 क्वेश्चन आले होते. हिस्ट्रीचे इथं पण 2 ते 3 प्रश्न आले होते. कुठे, छत्रपती संभाजीनगरला. इथे देखील तुम्हाला हिस्ट्रीचे प्रश्न आले होते. ठीक आहे, त्यामुळे हिस्ट्री तुम्हाला करणं अनिवार्य आहे. इको, आता इकोचे बघा मित्रांनो, इकोचे इथे देखील क्वेश्चन होते आणि इकोचे इथे देखील क्वेश्चन होते. तर इको थोडंसं मला अवघड गेलं, इकोचा माझा एवढा अभ्यास नाहीये. ठीक आहे, बजेटच्या रिलेटेड, त्यानंतर निर्देशांक. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणतात त्याला, प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवली पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी इंडेक्स वगैरे या टाईपचे काही असे क्वेश्चन होते इकोचे. पण इकोवरून क्वेश्चन आले होते, लक्षात घ्या. निर्देशांक बाबत,
ठीक आहे, इंडेक्स कसा वाढवला पाहिजे, ठीक आहे. तर हे सगळे याच्यामध्ये इकोचे पण प्रश्न आले होते दोन्ही रिजन मध्ये. तर तुम्हाला इकॉनॉमिक्स पण करणं भाग आहे, अनिवार्य आहे, तर तुम्हाला ते करावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो सायन्स. तर सायन्स मध्ये बघा मित्रांनो, सायन्स मध्ये इथे देखील प्रश्न होते, सायन्स मध्ये इथे देखील प्रश्न होते. सायन्सचे पण 2 ते 3 प्रश्न बघायला मिळालेले आहेत दोन्ही पेपरमध्ये. 2 ते 3 प्रश्न इथे देखील होते, 2 ते 3 प्रश्न इथे होते, ठीक आहे. सायन्सचे थोडेसे हाय लेवल क्वेश्चन होते, सायन्सचे क्वेश्चन पण थोडेसे अवघड लेवलचे क्वेश्चन होते, ठीक आहे. जास्त फोकस आहे तुमचा कुठे, करंट अफेअर्स. 5 ते 7 प्रश्न हे तुमचे करंट अफेअर मधून येत आहेत. आणि करंट अफेअर कुठलं विचारताय, तर मागच्या 6 महिन्याचं मी तुम्हाला सांगितलं. अगदी मार्चचा देखील क्वेश्चन आला होता, अगदी ऑक्टोबर 2024, डिसेंबर 2024, जानेवारी, ठीक आहे. आणि मला आठवल्यापैकी एप्रिलचा देखील क्वेश्चन होता, मला जेवढं आठवतंय, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला मी तेच सांगतो की करंट अफेअर तुम्हाला करणं अनिवार्य आहे. मागच्या 6 महिन्याचं कमीत कमी तुम्ही मागच्या 6 महिन्याचं करंट अफेअर करून जा, व्यवस्थित वाचून जा. करंट अफेअरचे काहीही क्वेश्चन विचारतात, कुठेही विचारतात, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ते करणं अनिवार्य आहे, ठीक आहे. जीके जीएस शेवटी राम भरोसे, सगळ्यांना माहिती जीके जीएस चा पॅटर्न. क्वेश्चन सुटला तर सुटला, नाही तर नाही सुटू देणार आहे, ठीक आहे. त्यामुळे जीके जीएस ला तुम्हाला मॅक्सिमम करंट अफेअर वरती डिपेंड राहावं लागेल, लक्षात घ्या. हिस्ट्रीचे क्वेश्चन्स कुठूनही विचारतायत, पॉलिटीचे क्वेश्चन्स काही इझी लेवल आहेत, काही हार्ड लेवल, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला करंट अफेअर करणं भाग आहे, राईट. करंट अफेअर जास्तीत जास्त तुम्ही वाचून जा, मागच्या 6 महिन्याचं करून जा, ठीक आहे. तर हे तर झालं मित्रांनो. थोडंसं बघा, जर लेवल बघितले ना मित्रांनो, दोन्ही पेपरचे लेवल मला थोडीशी मीडियम टू हार्डच वाटते, राईट. मीडियम टू हार्ड, इझी लेवल तर वाटलीच नाही मला जीएसची. एक माझ्यासाठी सांगतोय, ठीक आहे. प्रत्येकाचा अभ्यास वेगवेगळा आहे, काही जण आहे इझी देखील केला असेल, पण मॅक्झिमम माझ्या जवळ संपर्कात विद्यार्थी आहेत आणि मला स्वतःला तर याचं जे आहे तर आन्सर मीडियम टू हार्डच असेल मित्रांनो, ऍज कम्पेअर टू मराठी, ऍज कम्पेअर टू मॅथ्स रिजनिंग, ठीक आहे. तर हे थोडंसं मीडियम टू हाय लेवलच गेलेलं आहे, ठीक आहे. कारण जीके जीएस हे वास्ट सिलेबस आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण शेवटचा, ठीक आहे. तो माझा टॉपिक आहे, तर तो तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगू शकेल, ठीक आहे. मॅथ्स आणि रिजनिंग, गणित आणि बुद्धिमत्ता. तर आता गणित बुद्धिमत्तेचा तुम्ही विचार केला ना मित्रांनो, तर हे तुम्हाला फिक्स मार्क आहेत, लक्षात घ्या. गणित बुद्धिमत्तेचे फिक्स मार्क आहेत, जीएस सारखं नाही आपलं. गणित व बुद्धिमत्ता हे मात्र तुम्हाला एकदम फिक्स मार्क्स पडण्यासारखे टॉपिक आहेत. याचे परत 25 क्वेश्चन्स होते मित्रांनो, आणि किती मार्कांसाठी, तर 50 मार्कांसाठी हे क्वेश्चन्स होते. 25 क्वेश्चन्स किती मार्कांसाठी, 50 मार्कांसाठी. तर आता दोन्ही रिजन मध्ये बघू आपण, नागपूर रिजन त्याचबरोबर छत्रपती संभाजी, ठीक आहे. हे तुमचे फिक्स मार्क होते मित्रांनो, फिक्स. इथून तुम्हाला मार्क्स पडणार म्हणजे पडणार, शुअरली पडणार, ठीक आहे. तर बघा आता मित्रांनो, आपण थोडंसं नागपूर रिजनचं बघूया. आता इथं बघा मित्रांनो, अल्फाबेट्स वरती प्रश्न होते. अल्फाबेट्स एकदम इझी लेवल, अल्फाबेट्स इझी लेवल, एकदम इझी लेवल. 4th स्टँडर्ड वाला स्टुडंट सुद्धा सोडवेल. एक एकचा गॅप, ए नंतर बी, बी सोडला, बी नंतर सी, सी नंतर डी सोडला, मग ई, या लेवलचे प्रश्न होतात. एक एकचा गॅप सोडून, दोन दोनचा गॅप सोडून, ठीक आहे. त्याला म्हणतो अॅनालॉजी, अॅनालॉजी आणि क्लासिफिकेशन, सहसंबंध, राईट. ए एस टू बी काय, तर मग सी एस टू डी काय, काय येईल बाबा यावरती. आणि एकदम इझी लेवलचे क्वेश्चन होते. जवळपास 2 ते 3 प्रश्न हे या सेक्शन मधून होते, इझी लेवल, काही अवघड नव्हतं, ठीक आहे. 4थीचा वर्ग आपण सोडवेल, असे लेवलचे क्वेश्चन होते. नेक्स्ट होते पदावली, सिम्प्लिफिकेशन, पदावली. तर पदावलीचे मित्र जवळपास 2 प्रश्न होते. पदावली तुम्हाला एक इक्वेशन दिलं होतं, ठीक आहे. इक्वेशन म्हणजे काय, बॉडमास. तर तुम्हाला बॉडमास सोडवायचं होतं, राईट. बॉडमास, सिम्प्लिफिकेशन, सरळ रूप देणे, याचे 2 प्रश्न होते, इझी लेवल होते, ते पण खूप अवघड नव्हते, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या पेपरमध्ये तुम्हाला काय होतं, ऍव्हरेज. तर बघा इथं मित्रांनो, ऍव्हरेजचे प्रश्न होते, सरासरी. सरासरीचे 2 प्रश्न होते मित्रांनो, जे सोपे लेवलचे होते, खूप अवघड नव्हते, ठीक आहे. रेशो प्रपोर्शन, गुणोत्तरवरती प्रमाण, गुणोत्तर आणि प्रमाण, गुणोत्तर व प्रमाण याच्यावरती तुम्हाला परत एक प्रश्न होता मित्रांनो. गुणोत्तर आणि प्रमाणवरती एक प्रश्न आलेला होता. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं बोटचा पण प्रश्न आला होता. बोट वरचा तुम्हाला एक प्रश्न आला होता, राईट. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एक्स वाय दिले होते तुम्हाला, ते काढायचे ते क्वेश्चन्स. तर बोटवरचा पण प्रश्न आला होता मित्रांनो. याच्यामध्ये पर्सेंटेज, नफा आणि तोटा. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, पर्सेंटेज वरती पण 2 प्रश्न आले होते. सॅलरीचा क्वेश्चन होता बघा मित्रांनो, फिक्स पर्सेंटेज, की 10% एकाच वर्षी 10% वाढली, परत 20% वाढली, मग परत ओव्हरऑल इफेक्ट किती झाला, यावरती प्रश्न होता पर्सेंटेज. तर पर्सेंटेजचे 2 प्रश्न होते मित्रांनो. नफा व तोटा, नफा व तोटा याचे देखील 2 प्रश्न होते मित्रांनो. नफा आणि तोटा मिक्स होतं सगळं, तर याचे देखील तुम्हाला 2 प्रश्न होते मित्रांनो, ठीक आहे. ते पण इझी लेवलचे होते, खूप जास्त काय अवघड नव्हते, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला स्टार करून घ्या, मीन मेडियन मोड, याच्यावरती प्रश्न येता येतं. बरेच जण हा टॉपिक करत नाहीत, करून घ्या. मीन मेडियन मोड वरती 2 प्रश्न आले होते, इथं पण आणि तिथं पण, दोन्हीकडे, राईट. आणि इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये बघा मित्रांनो, इथं पण देखील पर्सेंटेजचे जवळपास 2 ते 3 प्रश्न आले होते. 2 ते 3 प्रश्न पर्सेंटेज आले होते, किंवा सक्सेसिव्ह डिस्काउंट दिला. याच्यातला एक मला प्रश्न अजूनही आठवतोय, की तुम्हाला इथं, आणि प्रॉफिट अँड लॉस, हे दोन्ही मिक्स आलं होतं. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा आणि तोटा,
प्रॉफिट आणि लॉस. ठीक आहे, तुम्हाला काय दिलं होतं बघा, कॉस्ट प्राइस दिली होती. कॉस्ट प्राइस दिली होती, याचा आन्सर काहीतरी 4,000 काहीतरी होतं, आठवते मला. कॉस्ट प्राइस दिली होती तुम्हाला. ठीक आहे, कॉस्ट प्राइस वरती डिस्काउंट दिला बाबा. ठीक आहे, काय कॉस्ट प्राइस नंतर एखाद्या किमतीला विकली आपण, 20% डिस्काउंट दिला आणि त्यानंतर परत लगेच सक्सेसिव्ह 30% असा काहीतरी डेटा होता, डिस्काउंट दिला. आणि तुम्हाला काय सांगितलं की बाबा 8,420 काहीतरी तुम्हाला तेवढ्या ती वस्तू विकली गेली. तर त्याची तुम्हाला हे करायची होती, काय एमआरपी काढायची होती तुम्हाला. तर एमआरपी काढताना की ऍक्च्युअल ती कितीला विकली गेली. ठीक आहे, एमआरपी एवढी, डिस्काउंट एवढा दिला गेला याच्यानंतर, तर त्याची एमआरपी किती होती, कॉस्ट प्राइस किती होती आणि एमआरपी किती होती, याच्यावरती असा काहीतरी क्वेश्चन होता. कॉस्ट प्राइस देऊन तुम्हाला 20% हाईट केली, परत 30% डिस्काउंट दिला आणि 8,420 की 8,720 काय एक्झॅक्ट नाही आठवते मला आता, 8,720 की 8,720 असं काहीतरी होता. त्याचा आय थिंक 4,000 काहीतरी आन्सर होतं. ठीक आहे, याच्यावरती डिस्काउंट करायचा, या टाईपचा क्वेश्चन होता. सक्सेसिव्ह डिस्काउंट म्हणतो आपण त्याला, सक्सेसिव्ह डिस्काउंट, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आलेला होता. इथे देखील बघा मित्रांनो, अल्फाबेटचा क्वेश्चन आला होता. अल्फाबेट आणि अॅनालॉजी, अल्फाबेट आणि अॅनालॉजी याचा क्वेश्चन आला होता. ह्याचे 2 ते 3 प्रश्न होते आणि एकदम इझी लेवल होते, एकदम इझी लेवल. ऑड वन आउट, राईट, ऑड वन आउट, वेगळा घटक शोधणे, राईट, याचा एक क्वेश्चन. म्हणजे वेगळा घटक म्हणजे कसं होतं बघा, ए नंतर मग सी नंतर मग ई, मग ए बी सी सोडला, डी सोडला, मग इकडे पण तसं होतं, जे नंतर के नंतर एल नंतर एम सोडला. इथं हे असं शोधायचं होतं. इथं बघा, इथं +1चा गॅप, +1चा गॅप, +1 मग इथं कुठेतरी तुम्हाला +2चा गॅप सापडेल किंवा कुठेतरी लगेचच संख्या सापडेल. या टाईपचा प्रश्न होता, एकदम इझी लेवल, काही अवघड नव्हतं, काहीच अवघड नव्हतं. अल्फाबेटचे क्वेश्चन काहीच अवघड नाही मित्रांनो. अल्फाबेट तुम्ही टेन्शनच घेऊ नका. अजून होता क्वेश्चन याच्यामध्ये बघा मित्रांनो, प्रिसिडेड बाय फॉलोड बाय, म्हणजे असं तुम्हाला ना इथं पण होता बरं का, हा प्रश्न इथं पण होता, सेम क्वेश्चन, इथं पण 2 प्रश्न आले होते याचे. आणि इथं पण त्याला म्हणतो अल्फा न्यूमरिक सिरीज, घेतलाय आपण हा अल्फा न्यूमरिक सिरीज. तर अल्फा न्यूमरिक सिरीजचे पण प्रश्न होते. तर तुम्हाला असे नंबरचे सेट दिले होते, समजा 453, 355, 513. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय सांगितलं की बाबा, जे मोठ्यात मोठी संख्या आहे त्याचा दुसरा डिजिट, मोठ्यात मोठी संख्या त्याचा दुसरा डिजिट. तर या दोन्हीमध्ये सेम प्रश्न होता बरं का, इथं पण हा, इथं पण हा. याचं उत्तर 10 होतं, मला अजूनही आठवतंय. इथं मोठ्यात मोठी संख्या त्याचं दुसरं डिजिट 5 होतं आणि लहानात लहान संख्या त्याचं पहिलं की तिसरं डिजिट असं काहीतरी होतं. त्या दोघांची ऍडिशन विचारली होती, 10 आन्सर होतं. अजूनही परफेक्ट आठवतं मला. इथं बघा, इथं पण विचारलं होतं की मोठ्यात मोठी संख्या त्याचं दुसरं डिजिट आणि लहानात लहान संख्या त्याचं पहिलं का तिसरं डिजिट. इथं 9 होतं, 9 आणि 9 त्याचा आन्सर 18 होतं, मला अजूनही आठवतं. 18 त्याचा आन्सर 18 होतं, मला अजूनही आठवतं. ज्यांनी पेपर दिला असेल त्यांना माहिती. म्हणजे काय केलेलं बघा, अशी संख्या दिलेली आणि त्या संख्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की याच्यामध्ये जी लहान संख्या आहे ती बघा आणि त्याच्यामध्ये दुसरं डिजिट. ठीक आहे, आणि मोठ्यात मोठी जी संख्या आहे त्याचं पहिलं डिजिट, तर त्यांचा जो ऍडिशन आहे तर ती किती होईल. तर या टाईपचे क्वेश्चन होते. अल्फा न्यूमेरिक सिरीज याला म्हणतो आपण, अल्फा न्यूमेरिक सिरीज IBPS चा पॅटर्न आहे. तर ती TCS आता फॉलो करते. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हे देखील असे क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे आहेत. त्यानंतर बघा, ऍव्हरेजचा प्रश्न होता या शिफ्टमध्ये, ऍव्हरेजचा छत्रपती संभाजीनगरमध्ये ऍव्हरेजचा प्रश्न होता. ऍव्हरेज मध्ये तुम्हाला काय केलं होतं बघा, ऍव्हरेज म्हणजे मीन विचारलं होतं. मीन तुम्हाला आता सांगितलं मी, हा टॉपिक करायचा आहे तुम्हाला. मीन, मेडियन आणि मोड कंटिन्यू दोन्ही शिफ्ट मध्ये 2-2 प्रश्न होते. या शिफ्ट मध्ये तुम्हाला मेडियन विचारलं होतं, राईट, मीन पण विचारलं होतं, मेडियन आणि मीन दोन्ही विचारलं होतं. या शिफ्ट मध्ये तुम्हाला मोड विचारलं होतं. मोड म्हणजे काय असतं, जी संख्या रिपीट झाली आहे, जी संख्या रिपीट झाली म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला डेटा असा काहीतरी डेटा होता 6, 10, 10, 11, 5, 7, 9. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला मोड विचारला होता. मोड म्हणजे जी संख्या जास्त वेळा रिपीट झाली, 10 ही संख्या किती वेळा आली, 2 वेळा, म्हणजे याचं मोड काय आलं, 2 आलं. इथं तुम्हाला मीन आणि मेडियन विचारला होता. मेडियन आणि मीन विचारला होता, लक्षात घ्या. मीन, मेडियन, मोड याच्यावरती प्रश्न येत आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला हे करणं अनिवार्य आहे, लक्षात घ्या. इथं तुम्हाला मीन दिलं होतं, मेडियन दिलं होतं, मोड फाइंड आउट करायचा होता. मोडचा फॉर्म्युला बघा, 3 मीडियन +2 मोड. ठीक आहे, 2 मीन. ठीक आहे, मीडियनचा असा फॉर्म्युला आहे ना, मीडियन इज इक्वल टू मोड इज इक्वल टू. ठीक आहे, डेटा दिलेला नव्हता. मोड कशा प्रकारे काढतो आपण, डेटा दिल्यानंतर पण काढतो आणि या दोघांच्या व्हॅल्यू दिल्यानंतर पण काढतो. मोड इज इक्वल टू 3 मीडियन +2 मीन. ठीक आहे, हा फॉर्म्युला वापरायचा होता. तर तिथे 37.2 काहीतरी मीन दिलं होतं तुम्हाला आणि त्यानंतर अजून काय होतं बघा, 53 पॉईंट काहीतरी होतं, तर ते होतं मेडियन आणि तुम्हाला मोड फाइंड आउट करायचा होता, मोड. मग त्याचे ऑप्शन असे होते 53.52, मग 55.55 असे काहीतरी ऑप्शन होते. ठीक आहे, मला अजूनही प्रश्न आठवतो, या टाईपचा प्रश्न होता. तर मीन, मेडियन, मोड तुम्हाला करायचं आहे, 100% करायचंय, राईट. मीन वरती प्रश्न आला होता, राईट. मीन वरती बघा, त्याचा आय थिंक आन्सर काय होतं, 9 संख्या होत्या आणि 40 काहीतरी आन्सर होतं, 40 काहीतरी आन्सर. ठीक आहे, मीडियन काढायचा होता, मीडियन. ठीक आहे, मीन काढायचा, मीन.
म्हणजे सगळ्यांची ऍडिशन करायची आणि डिवाइड बाय टोटल नंबर. 12 चोक 48, 12 48 काहीतरी होतं बरं का सर. 12 अशा संख्या होत्या आणि 12 चोक 48 काहीतरी करायचं होतं. आता एक्झॅक्ट नाही आठवतंय, पण मीन काढायचं होतं तुम्हाला. तर मीन मेडियन मोड सांगायचं होतं, हा एकच आहे की मीन मेडियन मोड करायचं होतं. इथं पण बघा, इथं आहे ना कुठे नागपूर रिजनला, तर नागपूर रिजनला ना 153 आन्सर येत होतं. राईट. याचं तुम्हाला काय काढायचं होता, मीडियन काढायचा होता. मीडियन येत होता 153. तुम्हाला संख्या दिल्या होत्या 150, मग 151, मग 152, मग 153, 155 अशा संख्या होत्या आणि त्याचं तुम्हाला मीडियन काढायचं होतं. आणि मीडियन कसं काढतो आपण, सगळ्या संख्या चढत्या क्रमाने लिहून घेतो आणि मधली जी संख्या असते ती काय असते, मीडियन असते. तर 153 मध्ये येत होतं. ठीक आहे. तर इथे तुम्हाला मीडियन काढायचं. तर हे मात्र येत होतं. ठीक आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, या टाईपचा तुम्हाला पेपर आला होता. इथं ऍव्हरेजचा पण प्रश्न होता. ऍव्हरेजवरचा पण प्रश्न आला होता. ठीक आहे. ऍव्हरेज नंतर तुम्हाला इथं अजून कोणता क्वेश्चन होता, यस पदावली. ठीक आहे. तुम्हाला पदावली दिली होती. पदावली कशी दिली होती बघा. समजा हे 108, मग भागिले 24, मग गुणिले 5, मग अधिक 2 वजा 3. एक फॉर एक्झाम्पल घेतोय. मग इथं काय सांगितलं होतं की कोणते दोन अंक इंटरचेंज करायचे. म्हणजे 24 आणि 5 इंटरचेंज केला किंवा 2 आणि 3 इंटरचेंज केला तर बरोबर 21 काहीतरी होतं. हे आन्सर मॅच झालं पाहिजे. LHS बरोबर RHS तुमचं मॅच झालं पाहिजे. हा या प्रकारचा टाईपचा क्वेश्चन होता. पदावली म्हणजे याला आपण काय म्हणतो, गणितीय समीकरण. म्हणजे थोडक्यात इथं काय करायचं होतं, कोणते तरी दोन अंक तुम्हाला काय करायचे होते, इंटरचेंज करायचे होते आणि इंटरचेंज करून तुम्हाला हे आन्सर सॅटिस्फाय करायचं होतं. इथं पण असंच क्वेश्चन होता. इथं तुम्हाला सिम्बॉल इंटरचेंज करायचे होते. नागपूरला काय होता क्वेश्चन की सिम्बॉल इंटरचेंज करावा. इथं डायरेक्ट अंक इंटरचेंज करायचे होते. कोणतेही तुम्ही काय करा, दोन अंक इंटरचेंज करा आणि त्यानंतर तुम्ही आन्सर शोधा. ठीक आहे. या टाईपचा क्वेश्चन होता. तर बघा मित्रांनो, या टाईपचे तुम्हाला प्रश्न आलेले होते. लक्षात घ्या. तर खूप महत्वाचा पॅटर्न आहे मित्रांनो. हळूहळू ड्रास्टिक चेंज होतोय. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं मीन मेडियन मोड, याच्यावरचे प्रश्न आतापर्यंत कधी विचारलेले नव्हते. राईट. परंतु आता विचारतायत मीन मेडियन मोड. ठीक आहे. इक्वेशनवरचा कोणताही क्वेश्चन आलेला नव्हता आतापर्यंत. जसं की आपण म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन, जसं की ICDS पेपरला मागे जो पॅटर्न चालू होता त्याच्यामध्ये इक्वेशन बेस्ड क्वेश्चन आले होते. ठीक आहे. इथे तसं काही नाहीये. इथे तुम्हाला एक्स्ट्रा नवीन काय येते तर मीन मेडियन मोड. तर मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, ज्यांनी अजून पुण्याचा पेपर दिलेला नाहीये, मीन मेडियन मोड व्यवस्थित वाचून जा. त्याच्यावरचा 100% प्रश्न तुम्हाला येणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये महत्वाचे टॉपिक सांगतो तुम्हाला. महत्वाचे टॉपिक म्हणजे जे रिपीट आहेत, रिपीट विचारले आहेत. ब्लड रिलेशन पाहिजे बरं का. इथं पण कोडेड, दोघीकडे कोडेड ब्लड रिलेशन, दोन्हीकडे कोडेड ब्लड रिलेशन विचारलं होतं. इथं पण कोडेड होतं, इथं पण कोडेड होतं. कोडेड ब्लड रिलेशन. इथं आय थिंक आहे ना सन इन लॉ आन्सर होतं. सन इन लॉ की डॉटर इन लॉ काहीतरी आन्सर होतं. म्हणजे A अधिक B, मी शिकवले तुम्हाला सगळे. A अधिक B म्हणजे A हे B चे वडील आहेत. राईट. त्यानंतर काय A वजा B म्हणजे A ही B ची पत्नी आहे किंवा A ही B ची मुलगी आहे. मग खाली एक इक्वेशन दिलं होतं आणि त्या इक्वेशनचा वापर करून तुम्हाला ते रिलेशन इस्टॅब्लिश करायचं होतं. कोण कोणाचं काय लागतं हे तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं. क्लिअर आहे सगळ्यांना. तर आय होप सो सगळ्यांना समजलं. ब्लड रिलेशन तर महत्वाचं आहे. ब्लड रिलेशन पण तुम्हाला दोन्हीकडे, इथंही आणि कुठला कोडेडचा टाईप आलेला आहे. इथं पण कोडेड होता आणि इथं पण कोडेडच होता. लक्षात घ्या. ऍव्हरेज दोन्हीकडे आले, पर्सेंटेज दोन्हीकडे आले, प्रॉफिट अँड लॉस आलेला आहे. ठीक आहे. पदावली 100% करून जायचंय. पदावलीचे प्रश्न येत आहेत 100%. मीन मेडियन मोड 4 वेळा सांगतोय, 100% करायचंय. याच्यावरती प्रश्न येत आहेत. लक्षात घ्या. आणि अल्फाबेट्स विसरून जाऊ नका. ABCD पाठच करा डायरेक्टली. ABCD वरचे जवळपास इथं 3 क्वेश्चन होते, इथं 3 क्वेश्चन होते. राईट. आणि कोडिंग डिकोडिंग पण होतं बरं का. कोडिंग डिकोडिंगचे इथं 2 प्रश्न होते. 2 प्रश्न कुठले होते, कोडिंग डिकोडिंग. आणि इथं एक प्रश्न होता कोडिंग डिकोडिंगचा. दोन्ही शिफ्टला कोडिंग डिकोडिंग विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर हे तर झालं तुमचं काय, रिझनिंगचं सेक्शन आणि मॅथचं सेक्शन. आणि सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट स्टार करून घ्या, सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. तर बघा मित्रांनो, सिटिंग अरेंजमेंटचा नागपूर विभागाला 2 प्रश्न आले होते. पझलचा 1 प्रश्न आला होता. छत्रपती संभाजीनगरला सिटिंग अरेंजमेंटचा मला 2, इथं पण 2 प्रश्न होते छत्रपती संभाजीनगरला. आणि इथं पझलचे पण 2 प्रश्न होते. आणि सगळ्यात महत्वाचं काय बघा मित्रांनो, तुम्हाला अशी 8 जणांची सिटिंग अरेंजमेंट देतात आणि त्याच्यावरती एकच प्रश्न विचारला जातोय. लक्षात घ्या. ठीक आहे. आधी कसं होतं, एक अरेंजमेंट देतात त्याच्यावरती 2 क्वेश्चन, 3 क्वेश्चन, 4 क्वेश्चन असं होतं. पण इथं तसं दिसलं नाहीये. इथं पूर्ण एक सिटिंग अरेंजमेंट दिली होती आणि त्याच्यावरती एकच क्वेश्चन होता. पझल 7 बॉक्सची पझल आली होती. 7 बॉक्स एकमेकावरती बॉक्स ठेवले, 7 का 8 बॉक्स होते आणि त्याच्यावरती एकच क्वेश्चन होता. त्याच्यावरती किती प्रश्न होते, 1 प्रश्न होते. पण पझल आणि सिटिंग अरेंजमेंट येतच आहे, कंपल्सरी येत आहे. दोन्ही शिफ्टला जवळपास सिटिंग अरेंजमेंटची 2 क्वेश्चन आले होते, पझलचा 1 क्वेश्चन. इथं तुम्हाला पझलचे 2 क्वेश्चन, सिटिंग अरेंजमेंटचे पण 2 क्वेश्चन. इथं सर्कल होतं, दोन्हीकडे सर्कल होतं. इथंही सर्कल होतं. ठीक आहे. इथं पझल, इथं बॉक्स बेस्ड होतं, इथं पण बॉक्स बेस्ड होतं. ठीक आहे. इथं फ्लॅट बेस्ड, फ्लोअर बेस्ड पण आलं होतं. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट आणि पझल हे देखील तुम्हाला एक्स्ट्रा करणं अनिवार्य आहे. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. तर आय होप सो सर्वांना अनालिसिस प्रॉपर समजला असेल अशी मी आशा करतो. ठीक आहे.
तर बघा मित्रांनो, महत्वाचे जे चॅप्टर्स आहेत तर तुम्हाला मी एक्सप्लेन केलेत ऑलरेडी. ठीक आहे, कोणत्या कोणत्या चॅप्टरवरती जास्त भर दिला पाहिजे, कोणत्या कोणत्या चॅप्टरचे क्वेश्चन्स रिपीट विचारलेले आहेत. ठीक आहे, तर ते तुम्हाला करणं अनिवार्य आहे, लक्षात घ्या. क्लिअर आहे सगळ्यांना? मॅथ्स आणि रिझनिंग बद्दल बोलात तर सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला सांगतो मी. अल्फाबेट्स तुम्हाला करणं आहे, अनिवार्य आहे. अल्फाबेट्स करायचेच आहे. तर अल्फाबेट्सचा क्वेश्चन, अल्फा न्यूमेरिक सिरीज तुम्हाला करायचं आहे. अल्फा न्यूमेरिक सिरीज त्याच्यावरती प्रश्न येत आहे. दोन्ही शिफ्ट सांगतो मी. ॲव्हरेज, सिटिंग अरेंजमेंट कन्फर्म येतोय, पझल कन्फर्म येतोय. ठीक आहे, कन्फर्म म्हणजे कन्फर्म. 5 नंबर पर्सेंटेज तुम्हाला करणं भाग आहे. ॲव्हरेज पणचा क्वेश्चन आलेला आहे. मग मीन किंवा ॲव्हरेज दोघांचा अर्थ एकच आहे. मीन किंवा ॲव्हरेज तुम्हाला विचारलेलंच आहे दोन्ही शिफ्टला, बरं का. दोन्ही शिफ्टचा अनालिसिस सांगतो तुम्हाला मी, प्रॉपर अनालिसिस सांगतोय मी, स्वतः पेपर दिलेला आहे त्यामुळे मला कन्फर्म माहिती. ठीक आहे, नेक्स्ट कोडिंग डिकोडिंग कन्फर्म विचारत आहे. एक एक क्वेश्चन. ब्लड रिलेशन महत्वाचा आहे. ब्लड रिलेशन पण तुम्हाला कन्फर्म विचारत आहेत. ब्लड रिलेशन त्यातल्या खास करून कोडेडचे क्वेश्चन रिपीट होत आहे. ठीक आहे, तर पुण्याला पण असंच पॅटर्न पडण्याची शक्यता आहे, पुणे रिजनला पण. आणि ह्याला स्टार करून घ्या, हा नवीन आहे कन्सेप्ट, नवीन विचार भरपूर जण करत नाहीयेत. मीन मेडियन मोड, दोन प्रश्न येत आहेत, दोन प्रश्न. मीन मेडियन मोड सगळे करायचे तुम्हाला, मीन आणि मेडियन मोड. ठीक आहे, मीन दिला असताना, मोड दिला असताना मीडियन कसं काढायचं, 2 व्हॅल्यू दिली असताना तिसरी व्हॅल्यू कशी काढायची, किंवा मीन काय असतं, मीडियन काय असतं, मोड काय असतं, हे तुम्हाला करणं भाग आहे. राईट, याच्यावरती प्रश्न येत आहेत, 100% येत आहेत, लक्षात घ्या. बोटवरचा प्रश्न आलेला आहे एका शिफ्टला, बोट अँड स्ट्रीम, नदी आणि प्रवाह याच्यावरचा प्रश्न आलेला आहे. राईट, प्रॉफिट आणि लॉस दोन्ही शिफ्टला क्वेश्चन आला आहे. प्रॉफिट आणि लॉस दोन्ही शिफ्टला सांगतो मी. प्रॉफिट आणि लॉसचा कन्फर्म क्वेश्चन आलेला आहे, दोन्ही शिफ्टला आलेला आहे. ठीक आहे, तर हे काही महत्वाचे टॉपिक तुम्हाला मी लिहून दिलेले आहेत. ठीक आहे, याच्या बाहेर पण क्वेश्चन विचारू शकतात, नाही सांगू शकत आपण. ठीक आहे, पण जास्तीत जास्त तुम्ही या टॉपिक वरती भर द्या. ठीक आहे, याच्यावरून 100% रेग्युलरली क्वेश्चन येत आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? तर आय होप सो सर्वांना पेपरचा जो पॅटर्न आहे ते समजला असेल. मी माझ्या परीनं राईट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे पूर्ण सेक्शन. ठीक आहे, मॅथ रिझनिंग थोडं मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, कारण मी सब्जेक्टवर शिकवतोय. बाकीचे पण मला जसं समजलं किंवा मला जसं अनालिसिस करता आलं तसं मी सांगितलेलंच आहे तुम्हाला. ठीक आहे, तर आय होप सो नक्की तुम्हाला समजलं असेल. आता ज्यांचा अपकमिंग पेपर आहे पुणे रिजनचा, तर त्यांच्या सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ लक. पूर्ण इलाइट एज्युकेशनच्या टीम तर्फे सर्वांना मनापासून पेपरच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, मॅथ मध्ये हा टॉपिक नवीन आहे, तर हा करून जा सगळ्यांनी. मेन मेडियन मोड ह्याच्यावरती रिपीट क्वेश्चन विचारले जात आहेत. ठीक आहे, तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. राईट, तर व्हिडिओ संपवायच्या आधी तुम्हाला अजून एकदा सांगतो की आपले जे कोर्सेस आहेत तर नक्की तुम्ही प्ले स्टोअरला व्हिजिट करा. इलाइट एज्युकेशन पुणे. राईट, हे तुम्ही प्ले स्टोअरला जर तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये सर्च केलं तर तुम्हाला एक ऍप्लिकेशन भेटून जाईल. तर याच्यामध्ये सगळे कोर्स आपण रन करतोय. राईट, बरेच कोर्स याच्यामध्ये आपण चालू केलेले आहे, तर तुम्ही युट्यूबला डेमो लेक्चर पण बघू शकता. अत्यंत माफक फीस मध्ये आपण हे सुरू केले, तर नक्की तुम्ही याचा फायदा घ्या मित्रांनो. ठीक आहे, तर आपण व्हिडिओ इथे थांबूया मित्रांनो. ठीक आहे, तर जे मी तुम्हाला प्रॉपर अनालिसिस सांगितलंय तर ते पुढे येणाऱ्या पुणे भरतीसाठी कोकण आणि नाशिक अजून बाकी आहे, त्याच्या एक्झाम डेट्स येणं अजून बाकी आहे. शक्यतो पॅटर्न असाच असू शकतो. ठीक आहे, थोडी डिफिकल्टी लेवल मात्र वाढेल ॲज कम्पेअर टू जसं मी पेपर दिला, तर मला नागपूरपेक्षा थोडासा छत्रपती संभाजीनगरचा पेपर थोडा टफ वाटला. असंही होऊ शकतं, इथून पुढचे पेपर्स याच्यापेक्षा अजून टफनेस लेवल वाढू शकते, कारण नंबर ऑफ अप्लिकेशन त्याला जास्त आले, त्यामुळे नक्कीच टफनेस वाढू शकते. त्यामुळे नक्की मित्रांनो तुम्ही तुमचा अभ्यासाचा दर्जा देखील वाढवा. तर सर्वांना आगामी ज्या भरती आहेत त्या सर्व परीक्षेसाठी शुभेच्छा. प्लस ज्यांचा उद्या पेपर आहे पुणे रिजनचा त्यांच्यासाठी स्पेशल शुभेच्छा की नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तोपर्यंत मित्रांनो थँक्यू सो मच. अभ्यास करत राहा.